औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरुळ येथे एक धक्कादायक घटना घडली. शेतावरील वस्तीत राहणाऱ्या 81 वर्षीय वृद्ध महिलेचा तिच्याच साडीच्या पदराने गळा आवळून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. शांताबाई भीमशा तद्देवाडी व 81 असे मृत महिलेचे नाव आहे. त्या त्यांचे 93 वर्षीय पतीसोबत शेतात राहत होत्या. त्यांचा मुलगा संगप्पा तद्देवाडी पुण्यात माळी म्हणून काम करतो. वडिलांचा पाय मोडल्याने आणि दोघांचे वाढते वय पाहून त्यांच्या देखभालीसाठी रोहित नावाच्या तरुणाला ठेवण्यात आले होते. रविवारी दुपारी 1:30-2 वाजण्याच्या सुमारास संगप्पा यांच्या आईशी फोनवर संपर्क झाला. त्यानंतर अचानक शांताबाई आणि रोहित या दोघांचेही मोबाईल बंद झाले. सोमवारपर्यंत संपर्क न झाल्याने संगप्पा यांनी शेजाऱ्याला घरी पाहण्यास सांगितले. शेजारी गेले असता शांताबाई मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच दक्षिण पोलिसांनी धाव घेतली. प्राथमिक तपासात शांताबाई यांच्या साडीच्या पदराने गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर काळजीवाहू रोहित बेपत्ता असल्याने त्याच्यावर संशयाची सुई फिरकली आहे. दक्षिण पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे करीत आहेत. याबाबत आढावा घेतला आहे नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर यांनी. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं बाबा त्यांना कुठे सांगितलं मित्राने NC म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.